रामकृष्ण हरी. नमस्कार विठ्ठल भक्तांनो. आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री स्वतः त्या वारकऱ्यासोबत श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करतात. त्या भाग्यवान वारकऱ्याची निवड नेमकी कशी होते? ते श्रीमंत असो का, कोणता ओळखीचा असो का, की यामागे शेकडो वर्षाची एक परंपरा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या रहस्याचा उलगडा करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री सोबत बसणाऱ्या मिळणारे मानाची वारकरी दाम्पत्य पूर्णपणे मार्गदर्शक पद्धतीने दर्शन रांगेतून निवडले जाते. ओळख किंवा पैसे चालत नाही. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत ही निवड खालील प्रक्रियेद्वारे केली जाते. दर्शन रांग थांबवणे. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी रात्री 11 ते 12 वाजता सुमारास नेहमी मुख्य दर्शन रांग गोपाळपुरा किंवा दर्शन मंडप परिसरात येथे आलेली असते. तिथे थांबली जाते. पती पत्नी दाम्पत्याचा शोध. रांग जिथे थांबली आहे तिथून पुढे तपासणी करत एकत्र दर्शन घेणारे पती पत्नी दाम्पत्य कोण आहे याचा शोध मंदिर समिती अधिकारी व पोलीस घेतात. तुळशीची माळ आणि वारकरीची ओळख. शोध घेत असताना जे पहिले दाम्पत्य समोर येते त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ असणे अनिवार्य आहे. ते वारकरी संप्रदायाचे नियम पाळणारे आणि वारी करून आलेले खरे विठ्ठल भक्त आहे का याची खात्री केली जाते. महापूजेचे आमंत्रण आणि सत्कार. निष्कर्ष. पूर्ण करणाऱ्या पहिल्या दाम्पत्याच्या मानाची वारकरी म्हणून अधिकृत निवड केली जाते. इतरांनी रांगेतून बाहेर आणून त्यांचा सत्कार केला जातो आणि पहाटे मुख्यमंत्र्यासोबत महापूजेला बसले जातात. विशेष सुविधा. मिळणाऱ्या विशेष सुविधा. एसटी प्रवास मोफत. मानाची वारकरी ठरलेल्या दाम्पत्याला महाराष्ट्र शासनाकडून 1 वर्ष एसटी बस मोफत पास दिले जाते. विठ्ठलाची पावले. मंदिर समितीकडून त्यांना विठ्ठल रुक्मिणी मूर्ती किंवा फोटो देऊन सन्मानित केले जाते. परंपरा सांगते की विठ्ठलाच्या दरबारात पैसा, पद किंवा ओळख महत्वाची नसते. खरी भक्ती, समाधान आणि वारकरी संप्रदायाला आचरण याचा सर्वात मोठा मान मिळतो. म्हणून लाखो वारकऱ्यांमध्ये एकच सामान्य भक्ताला हा सर्वच समान आहे हे दर्शवतो. लाईक करा, जास्तीत जास्त वारकरी भक्तापर्यंत शेअर करा आणि अशा भक्तिमय धार्मिक माहितीसाठी, सत्य माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी एकच म्हणूया, कुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. जय जय रामकृष्ण हरी.